परिस्थिती आपण बघतोय, निवासी बांधकामं ही पाडली जात आहेत, पण कमर्शियल बांधकामांना हात लावला जात नाहीये असा नागरिक सुद्धा आरोप करतायत आणि म्हणूनच बीएमसी प्रशासनाला काही सवाल विचारले जात आहेत। सगळ्यात पहिला तो म्हणजे महापालिका फक्त निवासी बांधकामं का तोडते, व्यावसायिक बांधकामं का तोडली जात नाहीत। दुसरा तो म्हणजे आजपर्यंत मुंबईत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामं होऊन सुद्धा एमआयडीपी अंतर्गत एकावर सुद्धा गुन्हा का नोंदवला गेला नाहीये। व्यावसायिक बांधकाम तोडण्यावर कोणाचाही स्टे नसताना ते का तोडली जात नाहीयेत। तर खारफुटी तोडून समुद्रात भर टाकून बेकायदेशीर प्लॉट बनवले जात आहेत, याकडे महानगरपालिका का लक्ष देत नाहीये। आणि पाचवा तो म्हणजे अनेक वेळा मागणी करून सुद्धा सिटी सर्वे विभाग गणपत पाटील नगर बरोबरच मुंबईचा सर्वे सुद्धा का करत नाहीये। हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, या प्रश्नांची उत्तरं सुद्धा महानगरपालिकेला द्यायची आहेत। पण जी परिस्थिती आपण दहिसर मधली पाहिली, यानंतर आपण थेट दहिसरला जाणार आहोत। गणपत पाटील नगरमध्ये शीतल म्हात्रे तिकडे उपोषण करतायत, आंदोलन करतायत, 6वा दिवस आहे त्यांचा। थेट जाऊया दहिसरला। आपली सिनियर करस्पॉन्डंट सुवर्णा दुसाने आपल्या बरोबर आहे। सुवर्णा, काय नेमकी तिकडच्या नागरिकांची सुद्धा मागणी आहे? आपण बघतोय नगरसेविकाच काँग्रेसच्या आहेत, त्या तिकडे आंदोलन करतायत असं नाहीये, तर मोठ्या प्रमाणावर नागरिक सुद्धा रस्त्यावर आलेले आहेत। काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत, काय नेमकं त्यांचं प्रशासनाला सांगणं आहे? गणपत पाटील नगरमधले रहिवासी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झालेले आहेत। काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे या गेले 5 दिवस उपोषण करतायत, आजचा 6वा दिवस। पण जनसमुदाय जर आपण पाहिला तर मोठ्या संख्येने रात्रीचे 8:30 वाजून गेलेले आहेत, यांच्या झोपड्या तुटलेल्या आहेत। बेकायदेशीर झोपड्यांवर कारवाई झाली असली तरी कमर्शियल कन्स्ट्रक्शन्सवर कारवाई होत नाही। स्थानिकांना काय वाटतंय, काय मागणी आहे तुमची, का आंदोलन करताय तुम्ही? मेरा नाम सरिता मिश्रा है और मैं गणपत पाटिल नगर में रहती हूँ। यहाँ पर मेरा कहना, हम लोग इसलिए यहाँ पे बैठे हुए हैं कि बीएमसी वाले हमारे झोपड़पट्टी तोड़ने को और हम लोग के झोपड़पट्टी को अवैध बोल रहे हैं। अगर आप सर्वे के हिसाब से देखा जाए तो योगी नगर से लेकर आजाद नगर तक बहुत सारी ऐसे फ्लैट और ऐसे कॉमर्शियल कंस्ट्रक्शन हैं जो कि अवैध हैं, लेकिन उस पर कोई कार्रवाई नहीं कर रही। यहाँ तक कि डीमार्ट जैसे फेमस मैकडॉनल्ड्स भी हमारे यहाँ पे आ चुके हैं, जो कि अभी तक मेरे ख्याल से उसमें लाइसेंस भी नहीं है, किसी के पास गुमस्ता लाइसेंस आपको नहीं मिलेंगे, तो भी वो अवैध नहीं है। बट यहाँ पे कहा जाए जहाँ से 4,500 लगभग वोटिंग हुई है, वहाँ पर अब ये झोपड़ा अवैध माना जाता है। मैं कहती हूँ कि किस वक्त, उस वक्त पे ये नगर सेवक या जो फिर अपने बीएमसी वाले हैं वो तभी क्या कर रहे थे, जब यहाँ पे वोटिंग के लिए वो लोग अपील करने आते थे कि हमें वोट दो, हमें वोट दो। बहुत सारे लुभावने हम लोग को सपने दिखाते थे। उस टाइम पे तो ऐसा कुछ नहीं हुआ था। जब बीएमसी का नल हम लोग के यहाँ पे पास किया तब इन लोगों ने नहीं कहा कि ये अवैध है। जब लाइट यहाँ पे आई तभी भी ये अवैध नहीं था। लेकिन आज जब हम लोग का अभी अच्छे से हम लोग जीवन व्यतीत करने लगे हैं तब इन लोग को अवैध लग रहा है। आज 25 साल से मैं यहाँ पे हूँ, उस टाइम से हूँ जब यहाँ पे इतना पानी था और कोई देखने के लिए नहीं आता था, तब कोई पूछने भी नहीं आता ये अवैध। हा प्रश्न बरोबर आहे की नळ, पाणी, इलेक्ट्रिसिटी बीएमसीने सर्व सोयी सुविधा पुरवल्या आणि आता मात्र या झोपड्यांना अनधिकृत ठरवलं गेलंय। काय तुमचं म्हणणं आहे नेमकं? मेरा नाम कुसुम शुक्ला है। मैं बोल रही हूँ कि झोपड़पट्टी क्यों टूट रही, बड़ी बड़ी दुकानें हैं रोड पे, वो क्यों नहीं टूट रही है? हम लोग को क्यों परेशान कर रहे हैं, गरीब लोग को सता रहे हैं ना। तो ये है जो लोग को भी, पुलिस वाले को तो बोलना चाहिए, मतलब गरीब लोग को क्यों सता रहे हैं, कि गरीब लोग को नहीं सताना चाहिए। मतलब दुकानों भी तोड़ो, जो बड़ी बड़ी दुकानें वो लोग कमा खा रहे हैं, तो वो लोग को नहीं, धंधा वालों को नहीं परेशान कर रहे हैं। जो अपना खर्चा भी करके पेट पाल रहा है उसको क्यों परेशान कर रहे हैं? बरोबर आहे की झोपड्या ज्या आहेत त्यावर कारवाई होते, पण कमर्शियल कन्स्ट्रक्शन्स का तुटत नाही? आर्थिक हितसंबंध पालिका प्रशासनाचे आहेत का, हा थेट सवाल विचारला जातोय। नगरसेविका शीतल म्हात्रे सुद्धा आहेत। काय नेमकं त्यांच्या प्रमुख 5 मागण्या आहेत त्या आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया। सर्वात प्रकार गेले 10 वर्षापासून गणपत पाटील नगरला एक मुद्दा इश्यू बनवून ठेवला गेलेला आहे। माझं हेच म्हणणं आहे, जर ते अवैध आहे मग कुठल्या आधारावर तुम्ही ठरवता? काही सर्वे केलाय का, तुमच्याकडे नोट आहेत का, रिपोर्ट आहे जेणेकरून अवैध आहेत? ठीक आहे, तुम्ही आता 10 तारखेला 1400 झोपड्या तोडल्या, मग 1400 झोपड्यात तुम्हाला एकही अवैध कमर्शियल अवैध नाही दिसलंय? माझ्याकडे 50% नाही, 60-70% जे कमर्शियल आहे त्यांच्याकडे स्टे ऑर्डर नाही, तरी एकही नाही तोडले जाते। त्यातले अर्धे तर शिवसेनेचे आणि बीजेपीचे पदाधिकाऱ्यांचे। मी त्यांच्या नावासकट सांगू शकते की जे टोमॅटो मार्केट आहे, जे 1 एकरवर टोमॅटो मार्केट आहे, त्याचप्रमाणे 4,000 फुटाचे जे गोडाऊन आहेत ते उपशाखा प्रमुख 9 नंबरच्या वॉर्डचे उपशाखा प्रमुख यांचं आहे। त्याचप्रमाणे 4 नोव्हेंबरला ही चेतन परमार
आणि लालचंद पान, चेतन परमार हे आत्ताचे जे नगरसेवक आहेत अभिषेक घोसाळकर त्यांचे सेक्रेटरी का पी आहेत त्यांच्यावर पंचनामा झाले आणि पंचनामा करणारे हे NGO हे जे एन्व्हायरमेंटलिस्ट असतात त्या लोकांनी केलेलं आहे. पण पुढे BMCने त्याच्यावर FIR नाही रजिस्टर केली. म्हणजे हेच ते माननीय आमदार सेनेचे त्याचप्रमाणे त्यांचा मुलगा नगरसेवक हे अनधिकृत बोलतात. मग तिथे बनवायला का जात आहेत? आता कांदरपाड्यातली 30 मुलं अडकली गेलेली आहेत ह्याच भरणीच्या प्रकरणात आणि त्यात कुठेतरी माझा आरोप नाही, हे मी जबाबदारीने बोलते, कुठेतरी ही लोक जबाबदार आहेत. त्या सगळ्या मुलांच्या पण भविष्याचे नुकसान होत आहे त्याच्यावर. आपण पाहिलं महापालिकेनं कारवाई केलेली आहे. अनधिकृत कामावर कारवाई होणं हे तर नक्कीच कायद्याला धरून आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजपर्यंत MRTP अंतर्गत एकावरही गुन्हा महापालिकेनं नोंदवला नाही. इतके वर्ष तुम्ही नगरसेवक आहात, राजकारण जवळून पाहताय, का पालिका प्रशासन ठोस कारवाई करू शकले नाही? मी तेच म्हणते, इतके वर्ष मी आज 6 दिवस मला उपोषण करावं लागले ही MRTPची मागणी करायला. इतके वर्ष नगरसेवक होती, मी नवीन निवडून आलेली. मला असं वाटलं नव्हतं की एवढी गेंड्याची कातडी असेल ह्यांची की नगरसेवकाला 6 दिवस उपोषण करावे लागतील. सगळ्यात माझं मेन म्हणजे हे लोक नाही कारवाई करत, कारण ते आता महानगरपालिकेवर जे सत्ताधारी पक्ष त्यांचे पदाधिकारी आहेत म्हणून ही कारवाई त्यांच्यावर कधीच नाही केली जात MRTPची. कारण उत्तर भारतीय लोक किंवा बिहारची लोक किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं जी लोक येतात ती झोपडे घेऊन येत नाही. झोपडे बनवणारी लोक इकडची असतात, इथे बनवून विकतात आणि मग ही लोक आपले दागिने बिगिने विकत घेऊन ते घेतात. मोठे राजकीय संबंध असलेले लोक झोपडी बनवण्यामध्ये सहभागी असतात असं तुम्ही म्हणताय. आपण पाहिलं कायदे खूप आहेत. पालिकेतल्या वॉर्ड ऑफिसवर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. कुठचंही बेकायदेशीर कन्स्ट्रक्शन एखाद्या वॉर्डात झालं तर त्याची जबाबदारी त्या वॉर्ड ऑफिसरची असते. 26 वॉर्डात आजपर्यंत कधीच कुणावर कारवाई झाली नाही, कारण त्यांना ती कारवाई करायची इच्छाशक्तीच नाहीये. जर इच्छाशक्ती असती तर आज एवढं मोठं गणपत पाटील नगर किंवा धारावी नसतं बनलं. बरोबर आहे. आपण पाहिलं एकूण मोठ्या संख्येनं गणपत पाटील नगर मधले रहिवासी उपोषणाला बसलेले आहेत. शीतल मात्रे उपोषण करतायत. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई झाली पाहिजे याबद्दल शंका नाही, पण ती करताना प्रशासनाची भूमिका सुद्धा स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. झोपड्यांवर कारवाई होते तर दुकानांवर किंवा कमर्शियल कन्स्ट्रक्शन्सवर किंवा जे पदाधिकारी आहेत ज्यांचे राजकीय संबंध आहेत अशांच्या बांधकामांवर का कारवाई होत नाही असा सवाल सर्वसामान्यांकडनं विचारला जातो. प्रशासनाने दुटप्पीपणे वागू नये हेच फक्त नागरिक म्हणतायत. धन्यवाद सुवर्णा या संपूर्ण एकूण माहिती संदर्भात. मुंबईतली आपण परिस्थिती पाहिली, काय नेमकी मुंबईत परिस्थिती आहे, पण पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. आयुक्तांनी कारवाई केली आहे पण त्याला राजकारणीच आता विरोध करतायत. काय नेमकं घडतंय